सो आमचं ठरलं आपण गिरनारला जातोच आहे, तर आपण ती परिक्रमा करायची. ओके. त्याच्याबद्दल काही माहिती नाही बरं का, की हां. किती किलोमीटरची आहे, बरोबर. त्याच्यामागचं महत्त्व काय आहे, काहीच हं. माहिती नाही. आणि आम्ही सगळ्यांनी जायचं ठरवलं. हं. खरं तर माझे आई-वडील, माझ्या आईचं ऑपरेशन झालं पायाचं, त्यामुळे एक टेन्शन होतं, की आईला इतकं ते चालवायचं बरोबर. आणि हां. जायचं म्हणजे त्या जबाबदाऱ्याच्या जाणीवेमध्येच होते. त्याच्याबरोबर माझे सगळे बाकीचे नातेवाईक पण होते, मामा, मामी वगैरे बरेच, आम्ही 15-1 जण होतो त्या परिक्रमेला जाताना. त्यामुळं तिथं जाताना फक्त एवढंच होतं, की इथं दत्ताचं वास्तव्य हां, हां. बस. आणि आपण त्याच्या भेटीला आलो, हा एकच ध्यास होता. त्यामुळे मी तिथल्या कणाकणामध्ये फक्त दत्ताला शोधत होते. मग तिथली झाडं असतील, तिथले पक्षी असतील किंवा काय जे असेल तिथं फक्त मी त्याला शोधत होते. बाकीचं काही मला माहिती नव्हतं. ओके. ती किती किलोमीटर चालायचंय, किती जायचंय, हां, हां. काही मी माहिती घेतलेली नव्हती. पण तो ध्यास होता आणि ती ऊर्जा कनेक्ट करायची होती, की तुला नक्की काय करून घ्यायचंय माझ्याकडून? हां, हां. तो एक प्रश्न होता. हां, नक्की मी काय करू? मला खरंच माहिती नाहीये काय करायचंय ते. म्हणजे दरवेळेस आपण म्हणतो, की मला नोकरी दे, मला घर दे, बरोबर. मला हां. गाडी दे. तर हे सगळं संपलं होतं आता माझं. मला काहीच मागायचं नव्हतं. मला शोधायचं होतं, की सद्गुरू काय करून घेतात आपल्याकडून. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.